सिद्धं शुद्धं परमियं गिरीन्द्रवनेमिचन्दमकलङ्कं गुणरयणभूषणोदयं जीवस्य परिवर्णं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। बोलो परम पूज्य चात्र चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। बोलो परम पूज्य आचार्य प्रवरेक्षक सुंदर सागर जी महाराज की जय। बोलो परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल्य सिंधु आचार्य सुयश सागर जी महाराज की जय। आपलं प्रकरण चालतं ज्ञान मार्गणा। त्याला ज्ञान मार्गणीमध्ये देशावधी आणि परमावधी हे दोन भेद सांगितले आणि त्या भेदांचे पुन्हा असंख्यात लोकप्रमाणचे भेद आहेत। द्रव्य क्षेत्र काल भावाच्या अपेक्षेनं त्याचं पण वर्णन केलं। परमावधीच्या शेवटच्या भेदामध्ये क्षेत्र आणि कालाचा गुणकार जो आहे तो असंख्यात लोक होतो। तो कसा होतो हे दाखवलं काल। असंख्यात लोक ते आवलीचे असंख्यात्वे भाग किती वेळा ठेवणार आपण शेवटच्या गुणकारामध्ये। म्हणजे शेवटच्या पदाचे जे संकलन धन आहे तेवढ्या वेळा आवलीचे असंख्यात्वे भाग ठेवून परस्पर गुणाकार करणार। तर किती आहे त्या आवलीचे असंख्यात्वे भाग ठेवणार आपण। तर ते जे संकलन धन काढलं असंख्यात लोक गुणिले तेजस कैकाचे अवगान विकल्प त्याचं संकलन धन असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक आले तेवढ्या वेळेला आपण आवलीचे असंख्यात्वे भाग ठेवणार। मग तेच जर लोकाच्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं असेल तर त्या पदधनाला त्या लोकाच्या अर्धछेद भागिले आवलीच्या असंख्यात्वे भागाच्या अर्धछेदाने भागायचं। जे उत्तर येईल तेवढ्या वेळेला लोक ठेवून परस्पर गुणाकार करायचं। तर काय होणार त्या ठिकाणी तो गुणकार येतो। म्हणजे आवलीच्या असंख्यात्वे भाग जास्त वेळ ठेवणार आणि लोक कमी वेळा येणार। परंतु ते लोक सुद्धा किती वेळा येणार असंख्यात वेळा येणार। म्हणून असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक गुणिले असंख्यात लोक एवढा गुणकार त्या क्षेत्राचा येतो। आणि काळाचं पण हे काळ आपण पाहिलं होतं। आणि भावाचा विषय किती सांगितलं होता। आवलीचा असंख्यात्वे भाग एवढ्या पर्यायांना देशावधी जगन देशावधी ज्ञान जाणलं आणि पुढच्या भेदामध्ये आवलीचा असंख्यात्वे भाग गुणित होत जातो। भावाचा विषय कुठेपर्यंत होत जाणार ते सर्वावधीच्या शेवटच्या भेदापर्यंत शेवटावधीपर्यंत क्रमानं आवलीच्या असंख्यात्वे भागानं गुणित करत जायचं। तेवढ्या पर्यायांना तेवढ्या भावाला ते प्रत्येक अवधी ज्ञान जाणतं। एवढा आपला विषय झाला होता। आता प्रत्येक चारी गतीच्या अपेक्षेनं त्या अवधी ज्ञानाचं विषय क्षेत्र सांगतात। म्हणजे नरकातले जीव किती क्षेत्रापर्यंतचे अवधी ज्ञान किती क्षेत्रापर्यंत त्याला अवधी ज्ञान होतं। स्वर्गातल्या देवानं किती मनुष्य तिरेंच्यानं चारी गतीमध्ये अवधी ज्ञान आहे ना। अवधी ज्ञान होऊ शकतं देवाने नारकीला तर आहे नियमानं आणि मनुष्य तिरेंच्यानं सुद्धा होऊ शकतं अवधी ज्ञान। तर त्याचा विशेष क्षेत्र सांगता येतं। पहिला नरकाचं सांगताय 424 नंबरची गाथा आहे। हाँ सत्तम किदिम्मिकोसम कोस सत्तम पवड्डदे ताव जावय पडमे निरई जोयणमेकं हवे पुण्यं सत्तम किदिम्मिकोसं कोसस्तद्धं पवड्डदे ताव जावय पडमे निरई जोयणमेकं हवे पुण्यं।
पृथ्वी आहे आणि त्या 7 पृथ्वीमध्ये कोण राहतात? नारकी जीव राहतात. तर ते नारकी जीवांना नियमानं जन्मल्यानंतर पर्याप्त झाल्यावर अवधी ज्ञान विद्यादृष्टी असेल तर विभंगावधी आणि समयदृष्टी असेल तर अवधी ज्ञान नियमानं म्हणा. मग ती किती क्षेत्रातलं जाणतात? तर 7व्या पृथ्वीतलं जास्त संश्लेष परिणाम आहे, तर तिथलं जे अवधी ज्ञान आहे ते निकृष्ट असतं, कमी. तर 7व्या पृथ्वीतले जीव 1 योजनापर्यंत नाही, 1 कोस योजना, 1 कोस जाणतात. म्हणजे ते जिथे असतील तिथून 1 कोस पर्यंतच्या क्षेत्रातलंच ते जाणतील. म्हणजे तिथं जे नाटकी वगैरे आहेत ना, त्यांचं पूर्वभाव म्हणजे तेवढ्या क्षेत्रात असलेल्या नाटकी जीवांना तेवढं जाणार 1 कोसामध्ये. त्याचे संसारी जीवांची किंवा उद्गाराला तिथले जाणू शकतात. मग पुढे वरती 6व्या पृथ्वीपर्यंत काय करायचं? कोसस सप्तम किदिंबी कोसम कोसस अद्धम पवड्डते ताव. पहिले 7व्या पृथ्वीमधल्या जीवांचं अवधी ज्ञानाचं विशेष क्षेत्र 1 कोस आहे. त्याच्यानंतरच्या पृथ्वीमधल्या नारकींचे अर्धा कोस वाढत जातं. कुठपर्यंत? जावय पडमी गेले, जोपर्यंत पहिलं नरक गेले तिथपर्यंत अर्धा कोस वाढवत जायचं. म्हणजे 6व्या पृथ्वीतले जीव किती जाणतील? 1.5 कोस. 5व्या पृथ्वीतले जीव 2 कोस. 4थ्या पृथ्वीतले 2.5 कोस. 3ऱ्या पृथ्वीतले 3 कोस. 2ऱ्या पृथ्वीमधले नारकी जीव 3.5 कोस. म्हणजे तेवढ्यापर्यंत क्षेत्राला जाणू शकतात, क्षेत्रातल्या द्रव्याला जाणू शकतात. आणि पहिल्या पृथ्वीमध्ये 4 कोस आणि 4 कोस बरोबर 1 योजन. 4 कोस म्हणजे काय असतो? कारण 4 कोसाचं 1 योजन होतं. म्हणून ते सांगितलं की जोय पडमे निरये जोयनमेकम हवे पुण्यम. पहिल्या नरकामध्ये 1 योजन पूर्ण त्यांचं क्षेत्र आहे. 1 योजनापर्यंत जे काही त्यांचं द्रव्य विषय असेल त्या द्रव्याला ते जाणू शकतात. त्याच्या बाहेरचं जाणू शकणार नाही. म्हणजे त्या नरकातलं ह्या मध्य लोकातलं जाणू शकणार नाही. तिथल्या आपल्या नरकातलं तेवढं जाणू शकणार नाही. तिथे त्यांच्या संयोगामध्ये आलेल्या नारकीच्या दुसरा विचार करायला त्यांना वेळ कुठं असते? नारकी जीवांना त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या बिळामध्ये काय ते नारकी जीव असतील ना, त्याच्या संबंधित ते जाणू शकणार, विचार करू शकणार. तर अशा प्रकारे. परंतु त्यांचं बीळ सुद्धा असंख्यात योजन मोठं असते, तर ते सगळ्याला जाणार नाही. आपल्या जे 1 योजनापर्यंत जे असेल तेच पहले पृथ्वीतले नारकी जाणू शकते. 1 योजन में किसी ने प्रवेश किया, हाँ, उसको जान लगा मुझे मारने आ रहा है, हाँ, मेरे ऊपर भव का बैरी है, हाँ, ऐसा जान को उसको त्रास होता है. उपयोग लगाए तो जान सकते. उपयोग लगा तो जान सकते. हाँ, उपयोग लगाने पर ही ज्ञान होता है. जसं आता आपल्याला पुष्कळ श्रुत ज्ञान पण आहे, परंतु जोपर्यंत आपण उपयोग लावत नाही तोपर्यंत त्याचं ज्ञान होतंय का? नाही. तसं अवधी ज्ञानाचं पण आहे. अवधी ज्ञानामध्ये लगेच त्याला ज्ञान होत आहे असं नाही. त्याचा उपयोग लावावा लागतो तरच तिथं ज्ञान होतंय. आहे म्हणून लगेच ज्ञान होत असं नाही. उपयोग लावल्याशिवाय कळत नाही. तर पहिल्या नरकामध्ये 1 योजन पूर्ण विषय क्षेत्र आहे. 1 योजनामधलं जाणू शकतात. आता पुढे तिर्यंच्या आणि मनुष्यगती. नरकाचं जर सोपं झालं, 7व्या पृथ्वीपासून 1 कोस आणि तिथनं पुढे अर्धा कोस वाढवत जायचं. म्हणजे त्या पृथ्वीचं काढायचं असेल तर तेवढ्या पृथ्वीपर्यंत अर्धा कोस वाढवायचं. ते लक्षात येतं. 1, 1.5, 2, परत 2.5, 3, 3.5 आणि 4. एक विचार तो जीव अवधी ज्ञानाने जाणतोय ते म्हणजे सगळं वाईटच जाणणार. अवधीनं विभंग अवधीनं विकास व्हायला जाणार. त्यामुळे त्याला त्याच्या अवधी ज्ञानाच्या ह्यानं तो स्वतःमध्ये स्वतःकडे उपयोग नाही करू शकत. नाही, अवधी ज्ञानानंतर रुपी पदार्थाचं ज्ञान होत आहे ना, बुद्धद्रव्याचं ज्ञान होत आहे. आत्म्याला नाही जाणू शकत अवधी सांगितलं तर सम्यक दृष्टीला उपयुक्त बनलं आणि मित्र दृष्टीला दोन्हीला सारखं बनलं. हा, इथं काय त्याचं भेद सांगितलं. अवरम ओघो तिवरम अवतिरिये अवरम ओघो तेजालंबेय होदे उक्कसम तेजोलंबेय होदे उक्कसम मन्वे ओगम देवे मन्वे ओगम देवे महाकमं सुनुह
वोच्छामि जहाकमं सुनवोच्छामि तिरिये अवरं ओघो तेजोयन्तबोधोकस्सं मन्ये ओघं देवे जहाकमं सुनवोच्छामि. मुझे ऐसा लगता है, म्हणजे मला असं वाटतं की हे अवधी ज्ञानाचं प्रकरण आहे ना, म्हणून सम्यक दृष्टीचं अवधी ज्ञानच लावायचं इथं. विभंग अवधीचं प्रकरण नाही आहे. विभंग ज्ञान का प्रकरण नाही आहे, सब अवधी ज्ञान का प्रकरण आहे. म्हणून सम्यक दृष्टीचं अपेक्षाच लावायचं. मग त्याला तो आपला उपयोग स्वतः करणं स्वतः त्याशिवाय तर अवधिज्ञानाचं ते जाणत नाही. उपयोग अवधी ज्ञानामध्ये ते लावलं ना, हा जीव कोण आहे, कोण होता माझ्या पूर्वभावामध्ये, किंवा हा असं मला का मारायला येतोय, काय मी केलं होतं ह्याचा, असं काहीतरी उपयोग लावायला त्याला जाणेल ना तिथं. आत्म्याचा कसं उपयोग लावणार तिथं. आता पुढं तिर्यंच्यांचं आणि मनुष्यांचं अवधी ज्ञानाचं क्षेत्र सांगताय. तिर्ये अवरम ओघो. तिर्यांच्यामध्ये जगण्य किती अवधी ज्ञान. बघा इथं जगण्य उत्कृष्ट सांगतात, परंतु देवांच्या मध्ये जगण्य उत्कृष्ट सांगत नाही, सामान्य सांगतात. तिर्यांच्यामध्ये जगण्य देशावधी ज्ञान, ओघाचं जे आहे तेच त्यांचं पण आहे तिर्यांच्यामध्ये. आणि उत्कृष्ट ते त्यांच्यामध्ये किती ज्ञान होऊ शकते अवधी ज्ञान, तर तेजालंबेय होती. जे तेजस शरीराला विषय करतं ना देशावधी ज्ञान, आपण ते 19 कांडात बघितले होते. त्याच्यामध्ये तेजस शरीर विसरसोपचे सहित तेजस शरीर विषय झाले 13व्या याच्यामध्ये. तर तिथपर्यंतचे जे देशावधी ज्ञानाचे भेद आहेत तेवढे ते तिर्यंच्याला पण होऊ शकते अवधी ज्ञान. तिर्यंच्याला पण तेवढ्यापर्यंत अवधी ज्ञान होऊ शकते. म्हणून तिर्ये तेजालंबेय होदी उत्कर्षम. व तिथं क्षेत्र असंख्याद्वीप समुद्र आहे की, तर असंख्याद्वीप समुद्रातलं तिर्यंचे पण जाणू शकतात क्षेत्र. क्षेत्र काल मी बताया असंख्यात जे समुद्र आणि असंख्यात वर्ष. उत्कृष्ट म्हणून ओघम आणि मनुष्यामध्ये जगन्य आणि उत्कृष्ट दोन्ही पण सामान्य प्रमाणाच आहे. ते देशावधी ज्ञानाचं जगन्य भेद सांगितलं होतं तोच मनुष्यामध्ये जगन्य आहे. आणि जे देशावधीचं उत्कृष्ट सांगितलं होतं लोक क्षेत्र आहे आणि पल्य मायनस एक समय काळ आहे, तेच मनुष्यांच्या मध्ये उत्कृष्ट आहे. आणि देवेचे हा क्रम सुनुह ओच्छामी. आता देवामध्ये यथाक्रम आम्ही सांगतो, मी सांगतो, तुम्ही ऐका. सुनु तर देवामध्ये सांगतात ओळीनं की देवामध्ये किती अवधी ज्ञानाचं क्षेत्र आहे. मनुष्यामध्ये सामान्य प्रमाणात घ्यायचं, तिर्यंच्यामध्ये तेजस शरीरापर्यंत उत्कृष्ट घ्यायचं आणि त्याच्या पुढचं नाही जाणू शकणार तिर्यंच्या पुढं. आता देवांच्या मध्ये किती विषय क्षेत्र ते सांगतात. पणविसजोयनायिं दिवसन्तं च कुमारभौमाणं संखेच्य गुणं खेत्तं भोगं कालं तुजोयिसिगे देवसन्तं जय कुमार भौमाणं संकेत्य गुणं खेत्तं बहुगं कालं च जोयिसिगे. भवनवासी आणि व्यंतरवासी मध्ये जगन्य सांगतात. कुमार भौमान, कुमार म्हणजे भवनवासी घ्यायचे. सगळे कुमार म्हणतात ना, असुर कुमार, नागकुमार, सुपर्ण कुमार, दीप कुमार, ते सगळे कुमार कुमार आहेत. कुमार म्हटले की सगळे भवनवासी देव घ्यायचे. आणि भौम म्हटले की व्यंतरवासी, व्यंतरवासींना भूमीमध्ये राहतात ना म्हणून त्यांना भौम म्हणतात. तर कुमार भौमान म्हणजे भवनवासी आणि व्यंतरवासींचे क्षेत्र किती आहे. जगन्य क्षेत्र सांगतात 25 जोयनानी. कमीत कमी जगन्य सुद्धा त्यांचं म्हणजे त्याच्या खालचं जगन्य होणार नाही देवांना. 25 योजनाच्या खालचे जे भेद आहेत ना देशावधीचे ते देवांना होणार नाही जगन्य कुणाला एवढं. आणि त्याच्यावरचं आता सांगते ते किती त्याच्यावरचं होणार नाही. तर जगन्य रूपानं 25 योजनापर्यंत ते जाणतात, तर कमी तेवढं जाणतात. आणि
काळ कितीला जाणू शकतात? 1 दिवसाच्या आत, काही कमी 1 दिवस, तेवढंच ते संजगण्य काळ आहे त्यांचा, एवढं जाणू शकतात. आणि ज्योतिष्कवासीमध्ये क्षेत्र किती आहे? तर वेंतर आणि भौरवासींच्या संख्यात्पट, संख्येचे गुणनखेत्रम, संख्यात्पट क्षेत्राला आणि बहुगम कालम, पुष्कळ काळाला, तिथं काय असं नियम सांगितलं नाही, फक्त पुष्कळ काळाला, म्हणजे 1 दिवसच नाही तर पुष्कळ काळाला ते जाणू शकतात. असं पुष्कळ एवढं दिलंय, त्याचा नियम दिलं नाही. हे जगणे क्षेत्र आणि जगणे काळ सांगितला. भवनवासी वेंतरवासी मध्ये किती? 25 योजन, 25 योजन क्षेत्र आणि काळ 1 दिवस, 1 दिवसाच्या आत, म्हणजे 1 दिवसाला कमी, हा काही कमी. हे भुवनवासी आणि भुवन आणि वेंतर त्यांचं सांगितलं. आणि ज्योतिषकेंचं त्याला संख्याताना गुणायचं. 25 योजनाला संख्याताने गुणायचं, आणि 1 दिवसाला पण संख्याताने. बहुत काळ असं सांगितलं, म्हणजे पुष्कळ दिवसाचं जाणू शकते ते संख्या. आता पुढे त्यांचं उत्कृष्ट क्षेत्र सांगताय. पुढे असुराणमसंख्येच्या कोडी ओसेस जोई संतानम संखातीद सहस्सा लोकसो हीन विसोदु असुराणमसंख्येच्या कोडियोसेस जोई संतानम संघातीद सहस्रा लोकसो हीन विसोदु. असुराणम असंख्येच्या कोडियो, असुरांचं विषय क्षेत्र अवधिज्ञानाचं असंख्यात करोड योजन उत्कृष्ट, हे जगने सांगितलं होतं 25 योजन. आता ह्यांचं भवन मधलं फक्त असुर कुमार घ्यायचे वेगळे. असुर कुमारांचं किती आहे? असंख्यात कोटी योजन, कोटी योजन, असंख्यात कोटी योजन एवढ्या क्षेत्रातलं जाणू शकतात. कोण? असुर कुमार. कारण ते असुर कुमार जाताना भांडणं लावायला तिसऱ्या नंतर, तर ते तर राजू मध्ये आहे. हे असंख्यात कोटी योजन म्हणजे हा थोडं म्हणजे ते तर ते राहायला पण तिथं आहेत ना असुर कुमार देव. त्या खर भाग, पंक भाग, अबहुल भाग, अबहुल भागामध्ये नारक आहे, खर भाग आणि पंक भागामध्ये ते राहतात असुर कुमार तिथं. मग तिथून ते पहिला नरक तर असंख्यात योजनच आहे. असंख्यात काय ते 80,000, 84,000 योजन. तिथपर्यंत जाणतील ना त्यांनी समजले की जाऊन तिथं भांडणं लावतात. आणि राजूमध्ये पण असंख्यात करोड योजन होतातच की. राजूमध्ये नाही सांगितलं असंख्यात आणि वेंतरवासी म्हणायचं नाही, वेंतर आणि ज्योतिष्क हे सगळ्यांना सगळेजण किती जाणतात उत्कृष्ट रूपानं? संख्यातीत सहस्सा, संख्यात 1000 योजन. हे करोड योजन आहे आणि शेष सगळे असंख्यात 1000 योजन. कोटी नाही घ्यायचं, फक्त सहस्र घ्यायचं. सहस्र म्हणजे 1000 योजन, असंख्यात 1000 योजन. असंख्यात करोड आणि असंख्यात 1000 याच्यामध्ये फरक झाला बघ. 1000 मध्ये आणि करोड मध्ये अंतर आहे. आणि उक्कसोहीन विसोद उत्कृष्ट अवधीचा विषय आहे. असंख्यात करोड योजन आणि असंख्यात 1000 योजन. आता त्याच्यामध्ये काळाचं प्रमाण सांगतात उत्कृष्ट. असुराणमसंख्येच्या वरिसा पुनसेस जोई संतानम वरिसा पुनसेस जोई
संतानम् तत्सङ्ख्येच विभागम् तत्सङ्ख्येच विभागम् कालेन यहोदिनियमेन कालेन यहोदिनियमेन असुरानमसङ्ख्येच वरिसा पुनशेषयो हि सन्तानम् तत्सङ्ख्येच विभागम् कालेन यहोदिनियमेन. असुरांचं वेगळं घेतलं होतं ना, असंख्यात करोड योजन क्षेत्रामधलं जाणतात आणि काळ किती जाणतील तर असंख्यात वर्ष. असंख्यात वर्ष काळातील मागचं आणि पुढचं ते जाणू शकतात. कोण? असुर कुमार जातीचे ते. आणि बाकीचे राहिलेले भवनवासी, व्यंतर आणि ज्योतिषींच इथे तत्संख्येचे ते भाग. जे असुरांचं काळाचं प्रमाण आहे त्याचा संख्याक भाग म्हणून इथे घेतलं असंख्यात वर्ष. आणि असंख्यात वर्षाला संख्यातानं भागलं त्याच्यापेक्षा कमी आहे काळ. काळ पण कमी आणि क्षेत्र पण कमी. असुर कुमारांचं क्षेत्र पण जास्त आणि काळ पण जास्त आहे जेपेक्षा. तर अशा प्रकारे त्याचा संख्याचा भाग काळाच्या अपेक्षेने नियमानं जाणतं. ज्योतिष व्यंतर, भवनवासी आणि ज्योतिषवासी हे भवनत्रिकामधलं सांगितलं. आता पुढे अजून सांगतात 429 नंबरची गाथा आहे. भवनतियानमसंख्ये भवनतियानमधोधो भवनतियानमधोधो थोवं तिर्येण होदि बहुदं तु तोवमतिर्येण होदि बहुदं तु उद्धेन भवनवासी उड्डेन भवनवासी सुरगिरिसिंहरोत्तिपस्सन्ति सुरगिरिसिंहरोत्तिपस्सन्ति भवनतियानमधोधो तोवमतिर्येण होदि बहुदं तु उड्डेन भवनवासी सुरगिरिसिंहरोत्तिपस्सन्ति. भवनत्रिकांचं जे क्षेत्र सांगितलं ते कटराचं खाली खाली थोडंच आहे. अधोधो थोव खालचं जास्त जाणत नाही. भवनत्रिकातले देव तिर्येन भोग बोली तिरप तिरछा असं अंतर जास्त घ्यायचं. असं असंख्यात करोड योजन तिरक जायचं. तिरक मी वरून असं तिकडं तिकडं म्हणायचं त्याला तिर्य. आणि खाली खालचं कमी जाणतात. म्हटलं ना मग संख्यात करोड योजन असं तिरप जास्त लावायचं. खालचं कमी कमी जाणतात. आणि वरचं किती जाणू शकतात आपल्यावर तर भवनवासी मेरू शिखराच्या मेरुगिरीच्या शिखरापर्यंत. मेरू पर्वताचा जो शिखर आहे 1,00,000 योजन आणि त्याची 40 योजन काय म्हणतात चोटी शिखर शिखर आहे चुलिका. तर तिथपर्यंत जाणू शकतात, पाहू शकतात. जे पाहतात म्हणजे जाणतात. त्याच्यावरचं नाही जाणणार स्वर्गात. तर मेरू पर्वताच्या शिखरापर्यंत जाणतात. खाली कमी जाणतात फक्त सांगितलं आणि तिर्यक रूपानं जास्त जाणतात. अवधिज्ञानाचं क्षेत्र तसं खाली खाली जास्त असतं. वरचे जे स्वर्गातले देव आहेत ना पुढे खालचं खालचं जास्त जाणतात. म्हणून अवधिज्ञान हे अवधी शब्द का पडलाय? अवाग्धानात अवधी खालचं जास्त धारण करतात त्यामुळे त्याला अवधी म्हणतात. मग हे देवांना वरच्या स्वर्गातल्या देवांना लागू होते. परंतु भवनत्रिकातल्या देवांना खालचं कमी जाणतात आणि तिर्यक रूपाने जास्त जाणतात. आता हे भवनत्रिकांचं क्षेत्र सांगितलं, काळ सांगितलं. आता पुढच्या स्वर्गातल्या वरच्या स्वर्गातल्या देवांचं क्रमानं क्षेत्र किती अवधिज्ञानात कुठपर्यंत जाणू शकतात अवधिज्ञानी. जे अवधिज्ञान तर सगळेच आहे परंतु कुठल्या ह्याच्यापर्यंत जाणू शकतात ते सांगताय. सक्की साना पडमं विधियं तु सनक कुमार माहिंदा तदयं तु बम्मलान्तव सुख सहस्रारया तुर्यं सक्की साना पडमं विधियं तु सनक कुमार माहिंदा
त्यांचं किती क्षेत्र सांगतात बघा. शक्र म्हणजे सौधर्म स्वर्गातला देव आणि ईशान स्वर्गातले देव. हे कुठपर्यंत जाणू शकतात? पडमम पहिल्या पृथ्वीपर्यंत तिथपर्यंत जाणू शकतात. आणि सनकुमार महेंद्र द्वितीय सनकुमार महेंद्र स्वर्गातले देव दुसऱ्या पृथ्वीपर्यंत जाणू शकतात. तदियम तू ब्रह्म लांतव तिसऱ्या पृथ्वीपर्यंत ब्रह्माने लांतव स्वर्गातले देव ब्रह्मोत्तर आणि लांतव कापिष्ट हे 4 स्वर्गातले लावायचे देव. ते कुठपर्यंत जातात? तिसऱ्या पृथ्वीपर्यंत. शुक्र सहस्राया तुर्यम शुक्र महाशुक्र शतार आणि सहस्रार हे स्वर्गातले देव जे आहेत ते 4थ्या पृथ्वीपर्यंत त्यांना अवधिज्ञान होऊ शकते. आपण थोडं काढूया म्हणजे लक्षात येईल. पहिला आणि दुसरा स्वर्ग किती आहे? 1.5 राजू आहे. पहिल्या आणि दुसऱ्या स्वर्गाचं उंची किती आहे? 1.5 राजू. पुन्हा दुसऱ्या आणि तिसरा आणि चौथा स्वर्ग त्याची पण 1.5 राजू आहे. म्हणजे इथपर्यंत किती झाले? 3 राजू. हे 1.5 राजू आहे. आणि ब्रह्मोत्तर हे 5 आणि 6 याचे किती आहे? अर्धा योजन अर्धा राजू आयोजन आहे. आणि पुढं सगळे अर्धा राजू आहेत. 7, 8, 9, 10, 11, 12 13, 14, 15, 16 हे सगळे मिळून 1 राजू आहे. 3 राजू 3.5 4 4.5 5 आणि 6 राजू. 13, 14, 15, 16 म्हणून 1 राजू आहे. ते वेगळे वेगळे घ्यायचे. 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि 16 सगळा अर्धा राजू आहे. एक 4, 5, 6 आणि 7 राजू आहे. तर आता कुठल्या स्वर्गापर्यंत ते कुठपर्यंत जातात आणि खाली कुठपर्यंत? या दुसऱ्या पृथ्वीपर्यंत 1 राजू आहे. तिसऱ्या पृथ्वीपर्यंत 2 राजू. 4थ्या पृथ्वीपर्यंत 3 राजू आहे. 5व्या पृथ्वीपर्यंत 4 राजू. 6व्यामध्ये 5 राजू. 7व्या पृथ्वीपर्यंत 6 राजू आणि खालचे 1 राजू आहे. हे 7 राजू. कलकल पृथ्वी. आता पहिलं काय सांगितलं? सौधर्म आणि ईशान स्वर्गातले देव कुठपर्यंत जाणू शकतात? पहिल्या पृथ्वीपर्यंत. ही पहिली पृथ्वी फक्त किती आहे? 1,80,000 योजन आहे योजन मध्ये. आणि ह्यांचं वर आपलं त्यांचं शेवटचं विमान घेऊया, शेवटचं पटल घेऊया. त्याचे किती होणार? 1.5 राजू. आणि हे थोडंच 1,80,000 योजन पहिल्या पृथ्वीपर्यंत जाणतात. म्हणजे 1.5 राजू मध्ये काही अधिक 1.5 राजू पेक्षा काही अधिक त्यांचं काय होणार? अवधिज्ञानाचं क्षेत्र होणार. नंतर द्वितीयम सानतकुमार महेंद्र यांचं किती होणार? हे सानतकुमार महेंद्र हे 3रा 4था स्वर्ग इथपर्यंत किती झालं? 1.5 आणि 1.5 3 राजू. आणि दुसऱ्या पृथ्वीपर्यंत किती आहे? 1 राजू. तसे ना 1 राजू आहे. म्हणजे इथून काढा तर क्षेत्र इथपर्यंत ते जाणणार. तर किती होणार एकूण त्यांचं? आता हे पुस्तकात म्हणजे लक्षात
याचं 4 योजन. सानंद कुमार महेंद्र जे आहे ते खाली दुसऱ्या पृथ्वीपर्यंत जातात, म्हणजे 4 राजू, योजन नव्हे 4 राजू त्यांचं विषय क्षेत्र आहे. 4 राजू पर्यंतच ते खाली जाणू शकतात. वरती सगळे एकदम सांगतील. आपल्या प्रत्येक जण आपल्या विमानचं ध्वजदंडापर्यंत जाणतात. त्यांचं जे विमान असेल त्याचा जो ध्वजदंड असतो तिथपर्यंत जाणतात आणि खाली त्या दुसऱ्या पृथ्वीपर्यंत जाणतील. नंतर तिसऱ्या ब्रह्माने लांतव, म्हणजे ब्रह्मोत्तर लांतव कापिश. हे ब्रह्मोत्तर त्यांचं किती विषय क्षेत्र. तर इथं वर अर्धा राजू वाढलं आणि खाली 1 राजू वाढलं, म्हणजे किती झालं 5.5. इथून इथपर्यंत झालं त्यांचं क्षेत्र तिसऱ्या पृथ्वीपर्यंत. 1.5 राजू वाढलं म्हणजे त्यांचं क्षेत्र किती आहे 5.5 राजू. ब्रह्मोत्तरच आणि लांतव कापिश त्यांचं किती होणार अर्धा योजन, फक्त अर्धा राजू योजनच आले तोंडात. हे एवढं आहे तिसऱ्या पृथ्वीपर्यंत. हे त्यांचा वरचा अर्धा राजू वाढणार, म्हणजे त्यांचे किती होणार 6 राजू होणार. 6 राजू क्षेत्र होणार. आता पुढचं वर दोनों भी चारों स्वर्ग के देव तीसरी पृथ्वी पर्यंत ही जानते हैं. तो नीचे 2 ही राजू रहेंगे और ऊपर ही खाली आधा राजू पड़ेगा. तो ये 5.5 जानते थे, तो ये 6 राजू तक के जानेंगे. 6 राजूंना विशेष क्षेत्र आहे. हे एवढं हे जाणणं आवश्यक आहे, कारण किती राजू आहे ते पुढं त्यांचं द्रव्याचं प्रमाण हे क्षेत्रावरूनच काढणार आहे. किती द्रव्याला जाणतात तर हे क्षेत्र स्थापन करून मग काढतात. म्हणून क्षेत्र त्यांचे किती राजू आहे हे जाणणं आवश्यक आहे. पहिल्या दुसऱ्या स्वर्गाचे किती आलं 3 राजू, याचं 4 राजू. 5व्या-6व्या स्वर्गातलं 5.5 राजू, 7व्या-8व्या स्वर्गातलं 6 राजू. आता 9व्या-10व्या स्वर्गातल्यांचे किती येणार शुक्र सहस्रार या तुर्य, शुक्र महाशुक्र. हे 9वा-10वा स्वर्ग शुक्र महाशुक्र. वर अर्धा राजू वाढणार आणि खाली 4थ्या पृथ्वीपर्यंत जाणतात, म्हणजे किती होणार अर्धा वाढला आणि इकडे 1 वाढला, म्हणजे 1.5 वाढले. किती झाले 6 आणि 1.5 वाढल्यावर 7.5 राजू त्यांचं विशेष क्षेत्र झालं. 9व्या-10व्या स्वर्गातल्या देवांचं. नंतर 11व्या-12व्या स्वर्गातले देव पण 4थ्या पृथ्वीपर्यंत जाणतात, म्हणून खालचं जास्त वाढणार नाही, वरचा अर्धा राजू वाढणार. 8 राजू येणार त्यांचं. वरचा अर्धा राजू वाढवलं फक्त आणि बाकी सगळं हे खालचं करून 8 राजू. नंतर 13-14व्या स्वर्गातले देव कुठपर्यंत जाणतात पुढे सांगतात. आता ते 4-31 नंबरची गाथा. आनंद पाणदवासी आरणतः अच्युताय पस्सन्ति पंचमखिरिपेरन्तम् चट्टिं गेवज्जगादेवा आनन्दपाणदवासी आरणतः अच्युताय पस्सन्ति पंचमखिरिपेरन्तम् चट्टिं गेवज्जगादेवा. आडत आणि प्राणदवासी म्हणजे 13 आणि 14 स्वर्गातले देव कुठपर्यंत जातात पंचमखिरिपेरन्तम् 5व्या पृथ्वीपर्यंत. जे अर्धा राजू वर वाढलं आणि खाली 1 राजू वाढलं. इथं 8 झालं होतं ना, 9.5 होणार, 1.5 वाढलं ना 9.5 राजू पर्यंत जाणू शकतो. आणि त्याचं 15-16 फक्त अर्धा राजू वर वाढणार, कारण ते पण 5व्या पृथ्वीपर्यंतच जाणार, म्हणून त्यांचं काय येणार 10 राजू येणार. आणि छट्टीम गेवज्जगादेव आणि ग्रैवेगातले देव 9 ग्रैवेग वर आहे ना, ते 6व्या पृथ्वीपर्यंतच जाणतात.
म्हणजे त्यांचं काय होणार, पुन्हा खालचा एक राजू वाढणार, वरचं थोडं वाढणार द्रव्यकाचं आणि खालचं एक राजू वाढणार, म्हणजे 11 राजू त्यांचं क्षेत्र येणार. 11 राजू, 11 राजू क्षेत्रातलं त्या क्षेत्रातलं ते जाणू शकतो. आता पुढं सवंच लोयनालिं सर्वं च लोयनालिं पश्यन्ति अणुत्तरे सुजे देवा पश्यन्ति अनुत्तरेषु ये देवा सख्येत्तेय सकम्मे सख्येत्तेय सकम्मे लोहगदमनन्त भागं च लोहगदमनन्त भागं च सर्वं च लोयनालिं पश्यन्ति अनुत्तरेषु ये देवा सख्येत्तेय सकम्मे लोहगदमनन्त भागं च. आता वर राहिले कोण, अणुत्तर आणि अनुदिश आणि अणुत्तर. तर अनुदिश तिथे घ्यायचं आपण त्याच्यावरनं. अणुत्तरामधले जे देव आहेत ते संपूर्ण लोकनालीला पाहतात. आता संपूर्ण लोकनाली म्हणजे त्यांच्या विमानाच्या ध्वजदंडाच्या वरचं तर जाणणार नाही, ते वरचं एक राजू ते पूर्ण जाणू शकत नाही, काही तिथं जे आहे तिथपर्यंत जाणणार आणि खाली 7व्या पृथ्वीपर्यंत जाणतात ना. संपूर्ण लोकनाली असं सांगितलं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये टीकेमध्ये घेतले. सर्वचा अर्थ तिथं जेवढं त्यांचं क्षेत्र सांगितलं ना त्या पूर्ण क्षेत्राला असं लावायचं. तिथं सर्व हे शब्द सगळीकडे लावायचा आणि ते दीपक आहे. म्हणून आतापर्यंत जे सांगितलं ना, हे 1.5 राजू, पहिल्या पृथ्वीपर्यंत सर्व, दुसऱ्या पृथ्वीपर्यंत सर्व, आपल्या सर्व क्षेत्रातलं जाणतात असं घ्यायचं. सर्व लोकनाली म्हणजे पूर्ण 14 राजू घ्यायची नाही, कारण का 14 राजू येत नाही. 13 राजू काही अधिक अणुदेश मधला आहे आणि अणुत्तर मधलं 14 राजूला काही कमी. वरचं जे आहे त्यांचं क्षेत्र कमी होईल ना. आपल्या स्वर्गाच्या वरती जे काही राहिलेले 12 योजन शेवटच्या सर्वासिद्धी विमानाच्या वर सर्वसिद्ध शिलेपर्यंत ते 12 योजन आणि 3 वादवलय जे आहेत ते हा एक कोस आहे ना ते, आणि वरचं 1575 धनुष्य आहे ते. तर हा ते आता सांगितले, पुढं सांगते किती आहे ते नक्की. तर तेवढं सोडून बाकी सगळ्या खालच्या ह्याच्यापर्यंत जाणार. खाली वातवल्यापर्यंत घेतलं अनुदेशानंतर मध्ये तर खाली ह्यातल्या वातवल्यापर्यंत म्हणजे 7वी पृथ्वी आणि खाली वातवल्यापर्यंत सगळं जाणार. म्हणजे वरचं 13 राजू आणि काही अधिक इथून 13 राजू येणार इथपर्यंत आणि त्याच्यावर त्यांचं जेवढे विमानतळाचा ध्वजदंड असेल तिथपर्यंत जे काही अधिक 13 राजू. साधिक त्रयोदश रज्जू आयता असे घेतले आणि 25 उत्तर चतुष्शत धनुरून 21 योजन 21 योजन से न्यून 14 राजू आयत ऐसे और एक राजू विस्तृत संपूर्ण लोकनाली को देखते हैं. ऊपर का कम किया होगा. हाँ ऊपर का कितना क्या 3 बात वाले जे आहेत. नवानुदेश त्रसनाली कुछ कम घेतल्या आणि 5 नंतर त्रसनाली 14 राज्यांमध्ये काही अधिक काही कमी. काही कमी मध्ये काय करायचं 21 योजन पूर्ण 8 योजन ते सिद्धशील 12 योजनाचं अंतर आहे आणि वर 8 योजनाची सिद्धशील आहे आणि 1 योजनाचं वातवलय असे 21 योजन झाले. म्हणजे अणुत्तर विमानाच्या वर 8 योजन 12 योजनाचं अंतर 8 योजनाची सिद्धशिला म्हणजे 20 योजन झालं आणि 3 वातवलय 1 योजनामध्ये आहे. तर ते 1 योजनामध्ये पण पूर्ण 1 योजन नाहीये. त्याला 425 धनुष्य कमी आहे. 1575 धनुष्य तिसरं वातवलय, 1 कोस 2 दुसरं वातवलय, 2 कोस तिसरं वातवलय, 3 वातवलय की नाही तनु वातवलय
गणोदरी वातवलय, गण वातवलय आणि गणोदरी वातवलय. तर तनु वातवलय 1575 धनुष्य. त्याच्यानंतर दुसरं वातवलय आहे तो 1 कोस आहे. त्याच्या खालचं वातवलय आहे ते 2 कोस आहे. जे 1 योजन पूर्ण झालं नाही. 3 कोस आणि 1575 धनुष्य झाले. या 425 धनुष्य कमी करायचे 1 योजनात. आणि 8 योजनाची सिद्धशिला आणि 12 योजनाचं दोन्ही मधलं अंतर असे वरचे 21 योजनाला काही कमी म्हणजे 425 धनुष्य कमी एवढे काय करायचे 14 राज्यातून वजा करायचे. तेवढ्या क्षेत्राला 5 अंतरातले विमानातले देव जाणू शकतात. नवानुदेश मधलं 13 राजू काही अधिक असं घेतलंय. नवानुदेशच्या वर 5 अंतर आहेत ना. अशा प्रकारे हे स्वर्गातल्या देवांचं विषयाचं क्षेत्र सांगितलं की किती विषया क्षेत्रातलं ते जाणू शकतात. आणि पुढं खालच्या याच्यामध्ये लिहिलं त्यांनी तर हे क्षेत्र जे आहे ते परिमाणाचं नियामक आहे परंतु तिथल्या स्थानांचं नियामक नाही. कारण का अच्युत स्वर्गापर्यंतचे देव विहार मार्गाच्या द्वारे दुसरीकडे गेले तर तिथल्या क्षेत्रामधल्या तर अवधी उत्पत्ती अभिवृद्धी तिथल्या क्षेत्रामध्ये त्यांना अवधी ज्ञान होणार. म्हणजे नीचे गए हैं, नरक में गए हैं, तो उतनी दूरी का वहाँ पे भी ज्ञान होगा, उसको उतना ही लेना पड़ेगा. हाँ म्हणजे हे ह्याचं नियामक आहे 7.5 राजू 9.5 राजू 10 राजू हे नियामक आहे परिमाण. वहाँ जाएंगे तो वहाँ भी उतनी का जानेंगे. नीचे जा सकते उतनी. आता मागं सांगितलं 45 लाख योजन म्हणजे 8 द्वीप घेतलं तर 8 द्वीपाचं नियामक नाही घ्यायचं. 45 लाख योजन हे त्याचं परिमाण घ्यायचं. मग ते जिथं असेल तिथून 45 लाख योजनाचं जाणू शकते. तसे हे देव समजा विहार मार्गाने दुसरीकडे गेले तर तिथं खाली तेवढ्या राजूतनं ते जाणू शकतात अवधी ज्ञानाच्या. खरं तिथं क्षेत्राचं नियमक घ्यावं लागेल ना. कारण का 3ऱ्या नरकापर्यंत गेले समजा हे वरचे स्वर्गातले देव तर इथून काय पुढं पुन्हा तेवढं राजू जाणू शकते खालचं. तो जान सकते जब क्षेत्र का नियामक नहीं है तो जहाँ जाएंगे वहां से उतनी दूर जान सकते थे. मैंने ये सौदर्भ युगल आदि में बताया वो परिमाण का नियामक नहीं उस स्थान का नियामक है. हाँ फिर तो नहीं जान सकते. हाँ स्थानाचा नियमक घ्यायचा इथं. वहां से यहाँ तक इथपर्यंत जाणार बस. कारण 3ऱ्या राजूपर्यंत गेले की पुन्हा आणि खालचं 3 राजू जाणार नाही. हा नाही जिथपर्यंत सांगितले ना पहिल्या पृथ्वीपर्यंत 2ऱ्या पृथ्वीपर्यंत 3ऱ्या पृथ्वीपर्यंत ते स्थानाचंच नियमक घ्यायचं परिमाणाचं नियमक घ्यायचं नाही. तसं आपण 1 लाख योजनेवर जम्बूद्वीपाचं ते परिमाणाचं नियमक घेत होतं स्थानाचं नियमक नाही. हे जम्बूद्वीपातलं जाणेल असं नाही 1 लाख योजनातलं जाणेल असं घेतलं होतं. तसं इथं नाही घ्यायचं. इथं हे स्थानाचं नियमक घ्यायचं परिमाणाचं नियमक घ्यायचं नाही. आता 1 राजू 1.5 राजू झालं तर इथं पहिल्या पृथ्वीपर्यंत ते जाणतात तर पहिल्या पृथ्वीपर्यंतच जाणार. आता पहिल्या पृथ्वीत गेल्यावर पुन्हा खाली 1.5 राजू नाही जाणार. तिथं पर्यंतच जाणार तेवढ्या राजूतलं जाणेल असं नाही लावायचं. जेवढं सांगितलेलं आहे अवधी ज्ञानाचं क्षेत्र त्याला अच्छा माता जी ये सोदर मिश्रण न इधर लगाना इदम क्षेत्र परिमाण नियामकम न किंतु तत्र तन स्थान नियामकम भवति. कुतः अच्युतान्तानां विहार मार्गेण अन्यत्र गतानां तत्रैव क्षेत्रे तद अवधि उत्पत्ति अभवत्. उसी क्षेत्र में अवधि की उत्पत्ति होगी. ये सब कल्पवासियों के लिए क्या और अच्युत के लिए केवल? नहीं ये सभी सौदर्भ से लेकर के 16 निशान वाला. हाँ मित्र दोस्तों के साथ ऊपर गया हाँ तो कहाँ तक का जानेगा फिर वो? ऊपर का नहीं जानेगा. अपने ध्वज दंड से पहली पृथ्वी तक ही जानेगा. ऊपर गया तो वहाँ का नहीं जानेगा. वहाँ का अधिकार क्या काम नहीं करेगा. नहीं काम करेगा क्योंकि अपने विमान तक दंड तक ही जानते हैं ना. पर अपने वहाँ पे विमान में स्थित होकर तो जानेंगे वहाँ तक और ऊपर गया तो नहीं जानेंगे. नहीं जानेगा. ऐसे क्योंकि क्षेत्र का नियामक है वहाँ उसका
काम नहीं करेगा. वरच्या स्वर्गात गेला मला ते दार उघडं तिथे त्याला अभिज्ञान झालं. टोमॅटो पुढे काढायचं माहिती दार उघडायचं हाँ अवधि ज्ञान झाला माता जी उसको ऊपर गया. हाँ ऊपर गया और हाँ। ज्ञान हो गया. हाँ। तो वो नीचे का तो एक पृथ्वी पर कहीं एक तक- पृथ्वी तक कहीं हाँ। जाता है. तो वहाँ से फिर वरचा ऊपर- 16वें सर्ग में भी गया तो आपने ध्वजदंड तक ही जानेगा, उसके ऊपर का नहीं जानेगा. हाँ। बट और पहले पृथ्वी पृथ्वी तक तक का ही है जानेगा. वरती, हाँ। तो ऊपर गया है तो प्रथम पृथ्वी तक ही जानता है. हाँ. तो वहाँ से वहाँ तक का नहीं कर लेना वहाँ. वो नहीं कहलाएगा क्योंकि ध्वज दंड के ऊपर का नहीं नहीं जानेगा. जानेगा। तो इसलिए वो जो ऊपर की दूरी है वो काम में नहीं आएगा. ध्वज दंड से पहली पृथ्वी तक जाएगा, उसकी सीमा इतनी है. दिमाग लगाएगा तो हाँ. बहुत से. और 21 योजन तक का अंतर कम करना है. तो 12 योजन तो बीच का अंतर. हाँ. अंतराल हाँ, करा. और 8 योजन सिद्ध सुना. और फिर 30 योजन और 1 योजन में तीनों वात वाले हैं. 1 योजन में 425 धनुष कम है, पूरा 1 योजन नहीं है. आगे हाँ. तो अब एक लाइन रखिए. सख्यते सकम में ध्रुवगदम अनंत भागम च. अपने क्षेत्र में और अपने कर्म में एक रूपगत जो अनंतवा भाग है उस द्रव्य को वो जानते हैं. मतलब वो करना है ना. अभी आगे उसका खुलासा अगले इसमें देंगे. क्षेत्र का. हाँ. नहीं और द्रव्य. हाँ. क्षेत्र और द्रव्य. हाँ. उससे कभी तो द्रव्य होगा. हाँ. मतलब जितने क्षेत्र के प्रदेश होंगे हाँ. उतनी बार उसके अपने कर्म में ध्रुवार का भाग देंगे. तो उस एक भाग को एक रूपगत जो अनंतवा भाग है उसको वो जानेंगे. मतलब भाग देना मतलब ये वो करते ना. एक रूपगत मतलब उसका विरलन करो. हाँ. जितना भाग है उसका विरलन करो, ध्रुवार का विरलन करना और उस पर अपने स्वकर्म को पाठ करके देना. तो एक भाग के ऊपर जो आया है उतने द्रव्य को वो जानते. ये इतना सरल नहीं है, वो अभी आगे वो बता रहे हैं. वो उसको खुलासा करके द्रव्य का भेद सूचित किया है उन्होंने. अब उसी का खुलासा आगे के 2 गाथाओं में करने वाले हैं. इसको कर लेना पड़ेगा क्योंकि टाइम हो गया. इसको कल लेते हैं. थोड़ा सा बच गया, कल बोल का चलो पूरा. मतलब कितने द्रव्य को देव जानते, कितने क्षेत्र को जानते बताया. अब कितने द्रव्य को विषय कर सकते हैं उसका किती द्रव्याला ते जाणतात देव, त्याचा प्रमाण सांगतात पुढच्या गाण्यामध्ये. काल सांगणार. हाँ. जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीव आहे. ज्ञान व आनंद स्वरूप आहे. अनंत गुणांचा पिंड आहे. हा मी क्षाक्षरी भावापासून भिन्न एक परम पारिणामिक भाव स्वरूप आहे. सहज ज्ञान दर्शन स्वरूप आहे. शाक्षमिक ज्ञान स्वरूप मी नाही. स्वतः सिद्ध कर्मनिरपेक्ष अनादि अनंत जे सहज ज्ञान आहे. हा माझा स्वभाव आहे. मी त्या रूप आहे. सहज बोध स्वरूप सर्व विशुद्ध ज्ञान स्वरूप टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूप शुद्ध एको ध्रुव नमो हरिहंता नमो सिद्धार्थ